संडास वाटे रक्त जात असेल म्हणजे प्रत्येक वेळेला मूळव्याधच असतो अशातला भाग नाही. मूळव्याध असेल तर संडास वाटे जाणारं रक्त हे संडास झाल्यानंतर थेंब थेंब प्रमाणात पडतं आणि ते लाल भडक रंगाचं असतं. फिशर असेल तर संडासला जे रक्त जातं ते संडासला लागून जातं आणि संडास झाल्यानंतर पेशंटला बऱ्यापैकी आग होते. त्याचबरोबर जर पडणारं रक्त हे लाल भडक नसेल, ते काळसर असेल किंवा ब्राऊन कलरचं चॉकलेटी रंगाचं असेल आणि पेशंटला संडासच्या वेळेला वेदना होत असेल, त्रास होत असेल, तर ती कॅन्सरची सुरुवात असू शकते. रक्त सोबत म्युकस पडत असेल म्हणजे चिकट संडास होत असेल, चिकटपणा रक्त आणि म्युकस मिश्रित पडत असेल, तर अशा वेळेला अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा मोठ्या आतड्यांमध्ये कुठेतरी जखमा व्रण असू शकतो. काळसर रंगाची संडास होत असेल आणि त्याच्यामध्ये संडास सोबत रक्त मिश्रित असेल तर अशा वेळेला कोलोन म्हणजे आतड्यांमध्ये कुठेतरी वर प्रॉब्लेम असू शकतो. तर हे संडास वाटे रक्त जाताना ह्या गोष्टी वेगवेगळ्या डिफरन्शिएट आहेत आणि त्यानुसार वेगवेगळा आजार असू शकतो. तेव्हा फक्त संडास वाटे रक्त जात आहे म्हणजे मला मूळव्याध आहे असा विचार न करता ते का जात आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रॉपर डॉक्टरकडनं तपासून घ्या आणि आतमधून तपासणी करून घ्या. मग तो डॉक्टर ठरवेल की तुम्हाला नेमकं काय झालं आहे, त्याच्यानुसार तुमचं डायग्नोसिस प्रॉपर होईल आणि त्यानुसार प्रॉपर ट्रीटमेंट जाईल. धन्यवाद.